आपले मदत केली सरळ हाताने अनंत मंगलदास थाळके यांच्या माध्यमातून 1000 रुपयाची आर्थिक सहाय्य मिळालं, त्यांचा देखील आभार असेल. रतन पुंडलिक शेलार 1000 रुपये यांच्या माध्यमातून मिळालं आम्हाला आर्थिक सहाय्य, त्यांचा देखील आभार असेल. अशोक गोविंद थाळके 1111 रुपये यांच्या माध्यमातून मिळालं, त्यांचं देखील स्वागत असेल. धनंजय सुतार 700 रुपये आर्थिक सहाय्य मिळालं, त्यांचं देखील स्वागत असेल, आभार असेल. पुंडलिकजी थाळके यांच्या माध्यमातून तब्बल 1400 रुपयाचं आम्हाला कॅश प्राइज मिळालेले आर्थिक सहाय्य, त्यांचं देखील आभार असेल. तसेच जितेंद्रजी जाधव यांच्या माध्यमातून 650 रुपयाचं आम्हाला या ठिकाणी आर्थिक सहाय्य मिळाले, त्यांचं देखील आभार असेल. दीपक शेलार 555 रुपये यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाले, त्यांचं देखील स्वागत असेल. तसेच जगदीशजी म्हात्रे 1111 रुपये त्यांचं स्वागत असेल, आभार असेल. नारायण अगिवले 700 कॅश प्राइज आम्हाला द्याले, त्यांचं देखील आभार असेल. भास्करजी होगे तब्बल 700 कॅश प्राइज दिले, त्यांचं देखील आभार असेल. महेंद्रजी पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आम्हाला आर्थिक सहाय्य मिळालं, त्यांचं स्वागत असेल. प्रमोदजी थालके 700 रुपयाचे आर्थिक सहाय्य मिळालं, त्यांचं देखील स्वागत असेल. योगेश पाटील तब्बल 1500चं कॅश प्राइज आम्हाला मिळालंय, त्यांचं स्वागत असेल. तसेच योगेश पाटील 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य मिळालं, त्यांचं स्वागत असेल. सन्मान्य मुरलीधर शेलार यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं नुकतंच आम्हाला आर्थिक सहाय्य मिळालं स्पर्धेसाठी, त्यांचं देखील स्वागत असेल. तसेच अनिलजी अगिवले यांच्या माध्यमातून तब्बल 1000चं कॅश प्राइज मिळालं, त्यांचं देखील स्वागत असेल. स्वप्नील पाटील यांच्या माध्यमातून 500चं कॅश प्राइज मिळालं, त्यांचं देखील स्वागत असेल. मोहन पाटील यांच्या माध्यमातून 500चं आर्थिक सहाय्य मिळालंय, त्यांचं देखील स्वागत असेल. तुलसीरामजी म्हात्रे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आम्हाला आर्थिक सहाय्य मिळालं, त्यांचं देखील स्वागत असेल, आभार असेल. कैलासजी शेलार यांच्या माध्यमातून 1000चं कॅश प्राइज मिळालं, त्यांचं देखील आभार असेल. आणि मॅच सुरू करायची, चला. वेलकम दिनेशजी भोये साहेब, आपलं स्वागत असेल या मंचावरती. याच गावचं एक भारतीय जनता पार्टीचं कपिलजी पाटील साहेबांच्या अगदी जवळचे अनुयायी, एक डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी, एक भारतीय जनता पार्टीचा या विभागातील एक उभरता सितारा आणि अर्थातच एक मोठं नाव या अंबाडी परिसरामधील दिनेशजी भोये साहेबांचं या स्पर्धेसाठी खूप मोठं मोलाचं योगदान ज्यांचं राहिलंय, त्याचं शुभागमन झालंय आणि थोड्याच वेळामध्ये या मंचावरती आगमन होणार आहे. आपण पाहतोय अर्थातच एक विचारू, अभ्यासू आणि विचारवंत एक शिक्षक पेशाने आणि या भारतीय जनता पार्टीचं आणि या शिवसेनेचं एक महायुतीचे एक ताकदीचे एक महत्त्वाचे उमेदवार आहेत, त्यांचं देखील या मंचावरती सहर्ष स्वागत होईल. थोड्याच वेळामध्ये अर्थातच दशरथजी पाटील गुरुजी यांचं स्वागत होईल. यावेळेला पण पाहिलं तर सामन्याला सुरुवात होते, क्षेत्ररक्षकाकडून चुकी पाहायला मिळाली. चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे निघून गेला. आउटफील्ड फास्ट आहे आणि त्यानंतर इथे धावा अंकित केल्या जात आहेत. 4 धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत. आता चौकार आलाय. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय. 4 धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एक बाजूने योगेश पाटील आहेत, दुसऱ्या बाजूने गोरख गोरे. ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आई एकविरा स्पोर्ट्स पाचापूर संघाकडून नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय टीम आई एकविरा स्पोर्ट्स पाचापूर संघाने. सामना क्रमांक 4 इथून मात्र पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र आहे. उपस्थित ग्रामस्थांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. प्रेक्षक मायबापांचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. गोलंदाज सज्ज पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र हुक करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. योगेश पाटील यांचा विचार केला तर 40+ खेळाडू आहेत. खूप सारा वर्ष क्रिकेट आपल्या गावासाठी ते खेळलेत आणि 40+ मॅचेस मध्ये देखील अनेकदा आपण त्यांना खेळताना पाहतो. एक अष्टपैलू जबरदस्त खेळाडू म्हणून चर्चेत राहणारा हा खेळाडू, सातत्याने एक शिस्तप्रिय खेळाडू देखील आहे योगेश पाटील. राहुल पाटील षटकातला पुढचा बॉल घेऊन जातील ओव्हर द विकेटने. यावेळेला बिमर की बिमारी हाईट फॅक्टर बॉल इनफिल्डच्या डोक्यावर उडवला ऑफसाइड क्षेत्राकडे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा इथे मात्र मिळतील. 2 आणि त्यानंतर नोचा 1, अर्थात 3 धावा मिळतील. येणारा चेंडू हा प्रीटचा. दोन पंच चर्चा करतील आणि त्यानंतर मात्र हा नो बॉल कॅन्सल केला गेलाय. स्टेप आउट झाला होते फलंदाज आणि त्याच कारणास्तव धावसंख्या आपण पाहतोय 2 ने पुढे सरसावते. 4 धावा धावफळकावरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल इथून राहुल पाटील.
6 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करणारा हात चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह फलंदाज योगेश पाटील यांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. राहुल पाटील यांच्यावरती अटॅक केलंय, आक्रमण केलंय. या चौकारानं संघाची धावसंख्या 10 या अंकावरती. काहीच क्षणामध्ये इथे आमच्या प्रमुख अतिथींचं देखील शुभागमन होईल. सन्माननीय दशरथजी पाटील साहेब. 10 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 4 चा खेळ संपन्न झाला. 2 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन योगेश पाटील खूप चांगली बॅटिंग करतात. 10 धावांचे योगदान आतापर्यंत त्यांनी दिलंय. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. यानंतर दाबाड 0666 आणि यजमानी संघ कुंदे स्पोर्ट कुंदे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. लेटकट करण्याचा प्रयत्न होता. पॉइंट क्षेत्राकडे खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल डॉट बॉलने केली आहे सांगता. गोलंदाज राहुल पाटील मागील टुर्नामेंट मध्ये पाहिलं तर घरच्या मैदानावरती खेळत असताना जबरदस्त बॅटिंग केली आणि आपल्या संघाला विजयश्री करून दिलं होतं. आज गोलंदाजी करताना आपण त्यांना पाहतोय ते देखील पॉवर प्ले मध्ये. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. शेवटच्या बॉलवरती योगेश पाटील आपले हात खोलण्याचा जरूर प्रयत्न करतील. राईट अप ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र पाहिलं तर हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल आलेला नाहीये. एक इथे धाव मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. बिनगडीबाद 11. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. कोणत्या प्रकारचा विकेट आला नाहीये. ही जमेची बाजू असेल एकविरा स्पोर्ट्स पाचापूर संघासाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आपण जी आजची स्पर्धा पाहतोय ओम साई क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील या इनिंग्स मध्ये 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पहिले 6 चेंडू खेळण्याचा बहुमान योगेश पाटील यांना मिळाला, ज्यामध्ये 2 चौकार त्यांनी लगावले. गोरख गोरे नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज करण पाटील आणलाय. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू या टीमचा ऑलराऊंडर खेळाडू आहे. सातत्याने गोलंदाजी असो वा फलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी तो करत असतो. चला मॅच सुरू करा, अधिक वेळ घेऊ नका. फील्ड रचना आपण पाहिली तर खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन आहे, लॉंग ऑन मध्ये नाही आहे. आणि त्याचनंतर पाहू शकाल काऊ कॉर्नर मध्ये, त्याचनंतर मिड ऑन मध्ये राहुल पाटील आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. शॉर्ट मिड विकेट देखील ठेवला गेलाय. त्यानंतर कव्हर पॉइंट देखील आहे. चला करण पाटील, अधिक वेळ घेऊ नका. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये एक इनिंग कंप्लीट करायची आहे. सर्वांसाठी नियम सारखे असतील ही सूचना लक्षात घ्या. 11 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा आहेत. राहुल पाटील यांनी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. करण पाटीलचा पहिला बॉल, अगुट टप्प्याचा बॉल लॉन्च केलाय. यावेळेला डीप बॅकवर्ड पॉइंट कडे हा चेंडू ढकलला गेला आणि त्याचं रूपांतर होईल चौकारामध्ये. क्लासिकल स्ट्रोक योगेश पाटीलच्या बॅटमधून. पहिल्या बॉलवरती चौकार येतोय. टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते 15 धावा. अकुट टप्प्याचा बॉल होता, थोडीशी उसळी प्राप्त झाली. बॉलला स्लाइस केलं, फक्त दिशा दाखवली, गतीचा वापर केला फलंदाजानं आणि तिथे हा चौकार त्याने साकारलाय. 4 धावेने टीमची धावसंख्या 15 वरती. पुढचा बॉल करण पाटीलचा. हा देखील अकुट टप्प्याचा हुक केला ऑन साइडला, बॅकवर्ड स्क्युअर लेग आणि फाईन लेगला टिपलाय झेल. योगेश पाटीलचा संपलाय खेळ. पहिला धक्का, पहिली विकेट 15 या अंकावरती. बम बम बोले.
15 धावांचं योगदान दिलं, ज्यामध्ये 3 चौकार आपण पाहिले. त्यानंतर फाईन लेग स्क्युअर लेग मध्ये त्यांचा झेल टिपला आणि त्यांना बाद केलं. करण पाटीलने अगळं वेगळं डोकं लावून ही विकेट प्राप्त केले. दोन्ही बॉल हाफ ट्रॅकर होते, उचली देण्याचा प्रयत्न केला. योगेश पाटील यांच्या विरोधामध्ये रचलेली रणनीती यशस्वी झाली. अखेर सन्माननीय नारायणदादा आगिवले हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या क्रीडा मंचावरती त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर निश्चित त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. समीर लेफ्ट हँड बॅट्समन आहे, जो नुकताच खेळपट्टीवरती सज्ज आहे. करण पाटीलचा विचार केला तर पहिल्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतर त्यांनी विकेट प्राप्त केले. चेंडू क्रमांक 3 सरळ बॅटने चांगल्या पद्धतीने डिफेन्स केला या बॉलला. अलॉंग दी कार्पेटने हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सिंगल आली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरसावती आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. गोरख गोरेला पहिल्या षटकामध्ये संधी मिळाली नव्हती. तब्बल 9 चेंडू नंतर त्याला आता संधी मिळाली आहे. सलामीला आलेला हा फलंदाज आता बॅटिंग करताना पाहायला मिळेल. गोरख गोरे म्हटलं तर आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. आक्रमकता तर सातत्याने तो दाखवत असतो, परंतु इथे पाहिलं तर आक्रमकता दाखवली जाईल का? करण पाटीलचा हा बॉल ऑन साइडला डीप मिड विकेटकडे. शुभम आहेत त्या ठिकाणी, चेंडूची फेकी करतील आणि या बॉलवरती देखील सिंगल मिळाली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या 17 या अंकावरती. चेंडू क्रमांक 4चा खेळ इथे संपन्न झालाय. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 4. एक बाजूने वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई एकविरा स्पोर्ट्स पाचापूर या 2 बलाढ्य लढाऊ संघांमधली ही लढाई आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. करण पाटीलचा पुढचा बॉल सामना करेल समीर. यावेळेला दमदार फटका ऑन साइडला फक्त दिशा दाखवली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण रोहित ठाकरेकडून पाहायला मिळालं आणि त्याचं रूपांतर केलंय 2 धावांमध्ये. कॉल कॉम्बिनेशन आणि रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली. फटका दमदार होता. क्षेत्ररक्षक रोहित ठाकरे होते, चेंडूला अडवलं, फेकी केली, तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण झाल्या. 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पाणी देखील पाठवलं जाईल, कारण दुपारचं सत्र आहे. एक चांगला धावफलक पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या, विकेट आली नव्हती. दुसऱ्या षटकातल्या पहिल्या बॉलवरती चौकार आला. अर्थात चांगली स्थिती होती एकविरा स्पोर्ट्स संघाची, परंतु त्यानंतर योगेश पाटील यांचा विकेट आणि तिथून खरिवली टीमने केलेला पलटवार खूप काही घडताना पाहायला मिळते या षटकामध्ये. अंतिम बॉल यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर वेग दिला, स्विंग केलाय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 1 गडी बाद 19. चला पाणी पाठवा मैदानाच्या आतमध्ये. वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघाचे अष्टपैलू खेळाडू सन्माननीय निवृत्ती पाटील अर्थातच निवा यांच्या माध्यमातून खरिवली टीम साठी शुभेच्छा येतात. धन्यवाद निवा भाऊ. 19 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ पहिल्या डावातील शिल्लक आहे. त्यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत. यजमानी संघ कुंदे स्पोर्ट कुंदे आणि त्यांच्या विपक्षामध्ये ताबाड 0666 असा संघ आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील अंतिम सामना यानंतर आपल्या भेटीला येईल. स्पर्धेचा 3रा दिवस 10 संघांचा सहभाग. या 10 संघांमध्ये नशीब कोण आजमावणार या मैदानाच्या आतमध्ये. या अगोदरचा आपण सामना पाहिला. जय बजरंग कुंदे बी संघाने केलेला परफॉर्मन्स अतिशय सुंदर राहिला. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. युवराज सन्माननीय आत्माराम पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. विकेट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाहीये. मिस टाइम स्ट्रोक थोडंसं डीप मध्ये पहा. इथे मिसफील्ड पाहायला मिळाली आणि त्याचं रूपांतर होईल 2 धावांमध्ये.
शुभम पाटील यांच्याकडून ही चुकी झाली, त्याला बॅकअप दिलं गेलं राहुल पाटील यांच्या माध्यमातून. बॅकिंग खूप चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या 21, 21 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. प्रत्येक बॉलवरती अटॅक करण्याचा प्रयत्न असेल गोरख गोरे, ज्या खेळाडूला फटकेबाजीला ओळखलं जातं. यावेळेला मात्र दमदार फटका आहे, राहुल पाटील त्या ठिकाणी उपस्थित. एक व्यतिरिक्त मात्र काही नसेल. चांगली फेकी आहे, चांगल्या एंडवरती. एसटी रक्षक योगेश पाटील जे संघाचे संघनायक आहेत आणि त्यांच्याकडे हा थ्रो केला गेला. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते, 22 धावा. 4 षटकांची ही लढत आहे. टीम खरिवली संघाचा विचार केला तर आतापर्यंतच्या चालू हंगामामध्ये 2 ट्रॉफीज आपल्या नावावरती केल्या. एक आपल्या घरच्या मैदानावरती आणि एक एसबी दलोंडे संघाच्या ग्राउंडवरती. पुढचा बॉल युवराजचा. यावेळेला पुल्लर लेनचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, दिशाहीन बॉल पाहायला मिळाला. लेग स्टंपच्या बाहेरचा हा बॉल पंचांना वाईट घोषित करावा लागलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते, 23 धावा धावफलकावरती आहेत. समीर ज्याने 3 बॉलचा सामना करत 3 धावांचं योगदान दिलंय. फुलटॉस होता, ऑन साइडला वळवलाय बॉलला. एक धाव अगदी वेगात केली आहे. पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, करण पाटील चेंडूची फेकी करेल तोपर्यंत फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुखरूपरित्या पोहोचलाय. 2 धावा इथे मात्र मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. या 2 धावेने टीमची धावसंख्या 25 धावा. गोरख गोरे चांगली बॅटिंग करतोय आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर समीर देखील चांगली साथ त्याला देतोय. एकविरा पाचापूर विरुद्ध वीर बजरंग खरिवली अशी लढत आपण मैदानाच्या आतमध्ये आजमावतोय. पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 4. आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक संपन्न झाला. 3 चेंडू शेष आहेत. येणाऱ्या 3 बॉलवरती अटॅक केलं जाईल का? गतवर्षी हा संघ या असोसिएशन्स मध्ये दाखल झाला, एकविरा स्पोर्ट्स पाचापूर. या वेळेला मात्र पुन्हा एकदा वेगाने टाकण्याचा प्रयत्न, दिशाहीन बॉल. सलगचा दुसरा बॉल इथे स्विअर पाहायला मिळाला. सातत्याने आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धावा इथे मात्र खर्च केल्या जात आहेत. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते, 25 धावा धावफलकावरती. यावेळेला दमदार फटका आहे, स्लॉट मध्ये होता आणि त्याला फेकून दिलाय 6 धावासाठी. हाय अँड हँडसम षटकार, समीर ऑन फायर. जबरदस्त फटका, स्लॉट मध्ये बॉल होता, बॅटच्या रडार मध्ये होता आणि ऑन साइडला चांगल्या पद्धतीने त्याने वळवला. टायमिंग प्रॉपर होतं आणि निश्चितपणाने सरावामध्ये देखील चालू हंगामामध्ये समीर असतो कंटिन्यू त्याच्या मैदानावरती तो खेळत असतो आणि त्याच अनुषंगाने आज टीमने त्याला प्रमोट केलंय. अगदी टॉप ऑर्डर मध्ये त्याला संधी दिली आणि त्या संधीचा तो सुवर्ण करतोय मैदानाच्या आतमध्ये. 32 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन युवराज. यावेळेला पुल्लर लेनचा बॉल खोदून काढलाय समोरच्या दिशेला, इनफिल्डच्या आतमध्ये सिलिमिड ऑफ मध्ये चेंडूला अडवलं गेला. 1 धाव मात्र मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते, 33 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक 3 मधला. धावसंख्या पाहायला मिळते 33 धावा. 7 बॉलचा खेळ इथून या इनिंग्स मध्ये शिल्लक आहे. गोरख गोरेला देखील हात खोलावे लागतील कारण टीम वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघाकडे सर्वात जमेची बाजू काय तर त्यांची मजबूत फलंदाजी आणि अशा परिस्थितीमध्ये एक मोठं टार्गेट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. यावेळेला मात्र इनसाइड एज घेऊन बॅटची अतलीकडे घेऊन चेंडू शॉट फाईन लेगकडे ट्रॅव्हल. इथे मात्र थोडंसं पम्बलिंग पाहायला मिळालं. धावचीची संधी, फलंदाज गोरख गोरे बाद होईल. धक्का क्रमांक 2 एकविरा स्पोर्ट्स पाचापूर संघाला.
धावसंख्या आपण पाहतोय 38 धावा धावफलकावरती आहेत. 2 विकेट्स गमावलेत. पहिल्याच बॉलवरती गोलंदाजावरती मानसिक दबाव निर्माण केलाय. समीर खूप चांगली बॅटिंग करतायत. चांगलं लय मध्ये आज त्यांची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. आत्मविश्वासानं बॅटिंग करतायत. संघाने दिलेली संधी, त्या संधीचा आज त्यांनी निश्चितपणाने चांगला फायदा उचललाय. चला अधिक वेळ घेऊ नका, मॅच सुरू करा. 7 बॉलचा सामना करत 16 धावांचं योगदान दिलं, ज्यामध्ये एक चौकार एक षटकार आपण पाहिला समीरच्या बॅटमधून. डाव्या हाताचा हा डावकुरा फलंदाज आज आपल्या टीमसाठी चांगला परफॉर्मन्स देतोय. गौतम पाटीलचा पुढचा बॉल. यावेळेला पहा सरळच्या बाजूने खुदून काढलाय, लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सूरजचं कौतुक करावं लागेल, कारण हा कॉल सूरजचा होता. कॉल कॉम्बिनेशन चांगलं, रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. सूरजला देखील ठाऊक आहे या मॅच मध्ये समीरची बॅट तळपली आहे आणि त्याला अधिकाधिक स्ट्रायकर एंड वरती ठेवणं गरजेचं आहे, आणि हा कॉल सूरज पाटीलने दिला. ही चांगल्या खेळाडूची खरी निशाणी आपल्याला पाहायला मिळाली. 40 धावा धावफलकावरती आहेत, ज्या 18 धावा या वैयक्तिक समीरच्या नावावरती आहेत. 8 बॉल मध्ये 18 धावांची खेळी साकारली आहे. चांगली बॅटिंग. यावेळेला पहा अधिक पाऊस पाहायला मिळाला. अगदी एसटीच्या वरून एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. डॉट बॉलने इथे मात्र सांगता होतीये. अधिक वेग होता या बॉलला. चला रिव्ह्यू नाहीये आपल्याकडे. जर पंचांना वाटलं तरच इथे डाऊटफुल काही निर्णय असतील तर रिव्ह्यू घेतला जाईल. धावसंख्या 40 या अंकावरती. 3 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. चांगल्या स्थितीमध्ये आहे टीम एकविरा स्पोर्ट्स संघ. गौतम पाटील पुढचा बॉल घेऊन समीर साठी. यावेळेला दांडी 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 गोल. फलंदाज समीर बाद. दोन चेंडूवरती 2 षटकार आले. तर आता नवीन बॅट्समन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अक्षय गोरेला सुवर्ण संधी असेल. 2 बॉलवरती 2 षटकार लगावले. तर बाळा थालके मामा आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अक्षय गोरेसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील असेल. सलगच्या 2 बॉलवरती 2 षटकार लगावले तर हे कॅश प्राइज आपल्याला देण्यात येईल. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर एकंदरीत 40 धावा धावफलकावरती आहे. शेवटचे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. या टीमचा हिटमॅन म्हणून ओळखलं जातं. अक्षय गोरेला पॉवर हिटर फलंदाज आहे. आता पॉवर दाखवावी लागेल. षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. फुलटॉस होता परंतु त्याचा प्रॉपर फायदा उचलता आलेला नाहीये. चेंडू लँड होईल नो मॅच मध्ये. गोलंदाजाचे जबरदस्त प्रयत्न पाहायला मिळाले. 2 धावा इथे मात्र मिळतील. तिसऱ्या धावेसाठी आमंत्रित केलं गेलं आणि ते अक्षयला बाद व्हावं लागेल. 2 धावा येतील 5व्या क्रमांकाच्या बॉलवरती आणि इथून मात्र रनआउट स्वरूपामध्ये बाद होईल अक्षय गोरे. ओव्हर द विकेटने अंतिम बॉल. यावेळेला डॉट बॉलने केली आहे सांगता. डावाची समाप्ती. पहिला डाव इथे समाप्त झालाय. दुसऱ्या डावामध्ये पाहू शकाल टीम वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघाला 24 बॉल मध्ये 43 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. तर जाऊया टॉस बॉक्स मध्ये. ते या ठिकाणी आमचे साथी समालोचक संदीप पाटील सर सज्ज आहेत. सो थँक्यू सो मच. तर दिनेशजी भोयर साहेबांना विनंती केली की आपण या. आपल्या शुभास्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. 2 सामने आपण संघ पाहणार आहोत. अर्थातच एक यजमानी संघ अर्थात कोंदे स्पोर्ट्स कोंदे
पहिल्या फेरीमधील अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या विपक्षामध्ये धन्यवाद संदीप. तर या सामन्याचं नाणेफेक करण्याकरिता मी आमंत्रित करेन सन्माननीय जगदीशजी म्हात्रे यांना विनंती करेन. आपल्या शुभाचे हा टॉस करायचा आहे. दोन संघ पाहायला मिळतील. एका बाजूला टीम दाभाड 0666 शरद नाना घरे त्यांनी पुरस्कृत केलेला आपण संघ पाहतोय आणि त्यांच्या विपक्षामध्ये अर्थातच यजमानी संघ टीम कुंदे स्पोर्ट्स कुंदे KSK. नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका बाजूला KSK, एका बाजूला महायुती चषक. तर कॉल कोणता संघाने देईल? दिव्या पाटील. महायुती चषक असा आलाय आणि कॉल देखील महायुतीच आलाय. तर मी विनंती करेन की आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी नाणेफेक जिंकली अर्थातच टीम दाभाड 0666 संघाने. सामना 4 षटकांचा असेल. ही संपूर्ण मैदानाचं सामने तुम्ही अगोदर पाहिले असाल. 4 षटकांच्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर माझा निर्णय काय घेशील? क्षेत्ररक्षण करण्याचा. क्षेत्ररक्षक करणार आहात. मात्र आज या मैदानावरती संपूर्ण संघ उपस्थित पाहायला मिळेल. नाही, आमोंची कमी बसेल आज. आज या स्पर्धेमध्ये खेळताना असं एखादा कोणता की फॅक्टर फलंदाज गोलंदाज असेल की ज्याच्याकडनं सर्वाधिक महत्त्वाची अपेक्षा आहे? कारण प्रतिस्पर्धी संघ अगदी ताकदीचा आहे. एक अतिशय मोठमोठे खेळाडू त्या संघामध्ये आहेत आणि अशा वेळी जर तुम्ही आता क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर असा एखादा कोणता गोलंदाज असेल की जास्तीत जास्त एक त्यांच्या महत्त्वाचे खेळाडू यांना बाद करण्यासाठी तत्पर असतील? प्रसाद घरत त्याच्याकडून खूप अपेक्षा असेल. हे संपूर्ण ॲटमॉस्फिअर पाहताय स्पर्धेचा. या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूपच सुंदर आहे. नक्कीच जाईल. कपिल थालके जे कॅप्टन आहेत स्वतःचं आयोजन आहे आणि यांचं नुकतं शुभागमन आपण होताना पाहतोय. अर्थातच दशरथ पाटील साहेबांचा शुभागमन मंचावर होता आपण पाहतो. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. कॅप्टन आपण पाहतो कपिल थालके. जे नुकतंच ज्यांचं शुभागमन झालं आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान, युवकांचं प्रेरणास्थान आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय दशरथ दुद्धाराम पाटील साहेब गुरुजी यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. महायुती चषक 2025 मध्ये आपला मनाच्या अंतकरणापासून आपण स्वागत करूयात. आणि त्यानंतर आमचे मित्र आर्यन सोनावणे हे देखील उपस्थित आहेत. तर आर्यन, आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील सन्मानाने व्यासपीठावरती या. आणि नक्कीच दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल तशी संदीप पाटील मॅन फ्रॉम केळे यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. सो थँक्यू सो मच. आपण पाहतो एक अभ्यासू व्यक्तिमत्व, एक मोठं नाव या विभागातील अर्थातच या अंबाडी परिसरातील अर्थातच सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने दशरथ गुरुजी पाटील यांचं शुभागमन झालं. वेलकम, सुस्वागतम, सहर्ष स्वागत आहे. एक धाडसी नेतृत्व. एक या मॅच मध्ये आपण पाहतो चला दुसरा इनिंग जसं डावाला सुरुवात होईल त्या ठिकाणी आपण पाहणार अर्थातच बॉलिंग ट्रॅक वरती अर्थातच संघाचा प्रमुख अस्त्र योगेश पाटीलला आणले गेले. स्वतः एक अनुभवी खेळाडू आहे, एक लेजेंडरी आहेत. समोर मात्र संघाची रन मशीन अर्थातच रोहित ठाकरे आणि त्याच्या विपक्षामध्ये त्या सोबतीने स्ट्राईक होती पाहायला मिळेल अर्थातच मिस्टर कन्सिस्टंट अर्थातच योगेश पाटील स्वतः संघाचा लीडर आहे, संघाचा कॅप्टन आहे. कॅप्टन लीडिंग ऑन द फ्रंट. कॅप्टन म्हणजे नायक, संघाचा प्रमुख, संघाचा अतिशय महत्वाचा खेळाडू. मॅच स्टार्ट केली जाईल. लेट्स प्ले, गेम ऑन. पहिला चेंडू परफेक्ट फुल लेनचा चेंडू टाकला गेला. योगेश पाटील या चेंडूसाठी ओळखला जातो आणि पहिला चेंडू ते अफलातून अगदी चेंडू परफेक्ट सटीक चेंडू टाकला होता. त्यावरती एक धाव आली आहे. डावाचा शुभारंभ तर केला एका धावेने. डावाची सुरुवात केली आहे. समोर आता पाहायला गेलं तर अर्थातच वादळ मैदानावरती दाखवताना पाहायला मिळेल की अर्थात सध्या चांगल्या टच मध्ये आहे आणि अनेकदा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्याने आपल्या नावाची वादळी इनिंग ज्याने पेश केली आहे तो ठाकरे अर्थातच रोहित ठाकरे बॅटिंगसाठी सज्ज असेल. एक विस्फोटक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. क्षेत्ररक्षण व्यूहरचना करत असताना आपण पाहतोय तब्बल 43 धावांचं टार्गेट दिलं गेलंय आणि त्यामध्ये समीर थालकेचं खूप मोठं योगदान होतं. समीर थालकेने अतिशय चांगली इनिंग पेश केली आहे. आज कल्पेश माळी देखील दाखल झाले संघामध्ये. योगेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज असतील. अफलातून चेंडू टाकला गेला. स्विंग पाहायला मिळाला पडल्यानंतर आणि आतमध्ये वळण घेणारा चेंडू होता. अगदी परफेक्ट गुड लेन स्पॉट होती. चेंडू पिच केला आणि पडल्यानंतर आतमध्ये वळण घेतोय. फलंदाज
स्ट्रेट चेंडू या अपेक्षेने मात्र तो फलंदाजाचा बॅटचा फ्लो होता, मात्र चेंडू पडल्यानंतर कुठेतरी आतमध्ये कट झाला आणि राहुल पस्ते खरिवली यांच्या माध्यमातून जर संघ आज क्वालिफाय झाला खरिवली तर मात्र एक बोकड तुम्हाला दिला जाईल अशी माझ्यापर्यंत माहिती पोहोचली आहे. सो थँक्यू. परफेक्ट चेंडू टाकला गेला या ठिकाणी मात्र अफलातून चेंडू टाकला गेला. सटीक चेंडू परफेक्ट चेंडू टाकला गेला या ठिकाणी. योगेश पाटील हे चर्चेतलं नाव असतं टीम आई एकविरा स्पोर्ट्स पाच्यावर संघासाठी एक चर्चेतलं नाव खऱ्या अर्थाने त्याने ते दाखवून दिलंय आणि अफलातून चेंडू टाकला गेला. ज्या सध्याच्या हंगामामध्ये सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहे, चांगल्या टच मध्ये आहे, त्याला टच देखील करू देत नाही बॅटला चेंडू आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी 2 चेंडू त्याने नेताव फेस केलेत. मात्र रोहित ठाकरे जास्त काल मैदानावरती किती वेळ शांत राहील हे देखील पाहावं लागेल. पहा पुन्हा ते यष्ट्यांचं फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं. प्रचंड वेग पाहायला मिळाला आणि वेगावरती स्वार होत असताना योगेश पाटीलने अतिशय महत्वाची विकेट मिळून दिली आहे. खऱ्या अर्थाने मॅचची गोल्डन विकेट आली आहे. रोहित ठाकरे गोल्डन डकचा शिकार ठरत असताना फलंदाज बाद धक्का क्रमांक पहिला. आम्ही जिंदगी थोडी रॉयल जगतो. काय अफलातून वेग पाहायला मिळाला. नवीन फलंदाज आपण पाहतो शुभम पाटील आलेत मैदानावरती. खरिवले ट्रॉफी मध्ये काही लांब लांब षटकार ठोकले होते शुभमने. रोहित ठाकरे कुठेतरी गोल्डन डकचा शिकार ठरला. पहिल्याच 3 चेंडूमध्ये कुठेतरी एकही धाव जमा करू शकला नाहीये. योगेश पाटील पहिल्या चेंडूत 1 धाव जमा केली, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि त्यानंतर रोहित ठाकरे 2 चेंडू निर्धाव फेस केला. तिसऱ्या चेंडूवरती दांडी वाकवली गेली, यष्ट्यांचं फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं आणि ज्यांचं नुकतं शुभागमन झालं. अर्थातच एक अभ्यासू व्यक्तिमत्व, एक कौशल्य प्राप्त नेतृत्व अर्थातच दशरथ पाटील गुरुजी याचे शुभागमन झालं. आपण मंचावर त्यांना पाहू शकाल. त्यांच्या सोबतीने या भारतीय जनता पार्टीचा अंबाडी विभागातील एक मोठं नाव अर्थात दिनेश भोईर साहेब यांना देखील आपण पाहू शकाल. त्यांच्या सोबतीने बाळातरे आहेत. त्यांच्या सोबतीने आमच्या ओम साई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अर्थातच जितेश पस्ते यांना देखील आपण पाहू शकाल. केएसकेचे संपूर्ण खेळाडू आपण इथे मुख्य मंचासमोर जमा व्हायचा आहे. कुंदे स्पोर्ट्स कुंदे यांचा संघ आपल्या पुढच्या मॅच मध्ये खेळताना पाहावे, त्यांचे खेळाडू इथे उपस्थित राहा. योगेश पाटील समोर. शुभम फटका चांगला आहे, फटका फसलाय का पाहावं लागेल. नॉकआउटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. पहा लाजवाब चेंडू अडवला गेला. गॅदर करेपर्यंत 1 धाव कंप्लीट झाली. जशी 1 धाव कंप्लीट तसा कॉल देखील केला आणि 2 धावा कंप्लीट केल्या. 1 धावेचं परिवर्तन दुसऱ्यामध्ये केलं गेलं. हितेश भोईर होते त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक स्वतः संघाचा लीडर आहे, कॅप्टन आहे आणि हितेश भोईर का अफलातून एफर्ट्स दाखवले आहे, ॲथलेटिक्स एफर्ट्स. आणि हितेश भोईरने ह्या चेंडूवरती ज्या 2 धावा सेव्ह केल्या संघासाठी. पुढे योगेश पाटील बॉलिंगसाठी सज्ज असेल. परफेक्ट चेंडू टाकला गेला, अफलातून चेंडू टाकलाय. इट इज वाईट चेंडू, इनलिगल चेंडू आहे. चला नो आर्ग्युमेंट्स. टीम आई इकरा पच्चापूर टीम नो आर्ग्युमेंट्स. अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन आणि या चेंडूवरती जो निर्णय दिला तर स्वीकार करावा लागेल. 1 धाव अजून अर्जित होईल. अर्थात शुभम पाटील पहिला चेंडू फेस करताना 2 धावा जमा केल्या. एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतो. शंकरजी गुळवे आणि त्यांची संपूर्ण टीम पाहायला मिळते. एक चांगली अंपायरिंग आपण पाहायला मिळते. पुण्यात योगेश पाटील बॉलिंगसाठी सज्ज असतील. फटका फसला की पाहावं लागेल. चेंडू जाईल. इट्स अ गॉन 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 गॉन. षटकार 6. फटका दमदार होता. प्रत्येक संघासाठी एकच म्हणेन की जर तुम्हाला अनेक मैदानामध्ये तुम्ही खेळत असता त्यावेळेला जर तुम्हाला अनेकदा हार येत असेल ना तर आपला रस्ता बदला, मात्र आपला सिद्धांत बदलू नका. कारण यशाच्या पायरीवरती अपयश आल्यानंतरच यश मिळत असतं तुम्हाला आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक पायरी ही अपयशाची असली तरी काही त्यामध्ये न डगमगता न झुकता
एकच यशाची शिखर कसं गाठता येईल याकडे प्रयत्नशील राहा आणि त्याच अनुषंगाने सध्या 5 चेंडूवरती सध्या तरी संघ अडचणीमध्ये सापडला होता वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ. समोर शुभम पाटील आल्या मात्र एक अव्वांतर चेंडू टाकला तदनंतर चुकी झाली आणि त्यावरती +1+6 7 धावा आल्या. योगेश पाटीलने अफलातून षटक टाकलं होतं. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होईल. अर्थातच सूरज पाटील गणू याला आपण पाहू शकाल. सूरज पाटील एक संघाचा प्रमुख खेळाडू आहे. गणू या टोपण नावाने त्याला संबोधलं जातं. अर्थात सूरज पाटील याला आपण पाहू शकाल बॉलिंग ट्रॅकवरती एक वेगवान तेज सरार गोलंदाज आहे. समोर मात्र संघाची एक मिस्टर कन्सिस्टंट अर्थात योगेश पाटील याला आपण पाहू शकाल फलंदाजीसाठी. वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली आयोजित जी स्पर्धा झाली होती समालोचन करताना म्हटलं होतं की योगेश पाटील जरी सुरुवातीच्या 4 सामन्यांमध्ये कुठेतरी स्ट्रगल केला मात्र एकाच मॅच मध्ये एक मारा लेकिन सॉलिड मारा अशा प्रकारची फलंदाजी करत असताना मॅच मध्ये मेहंदी संघाविरुद्ध संघ अडचणीमध्ये होता. तदनंतर एक षटकार एक चौकार ठोकत या पठ्ठ्याने तो सामना जिंकून दिला होता खरिवली संघाला. तोच आपण योगेश पाटील आपण पाहतोय सलामीवीर म्हणून सलामीला आलेला. बॉलिंग ट्रॅक मध्ये सूरज पाटील गणू आलेत. पहिल्यामध्ये 10 तर जमा केले. आता मात्र येणारे 18-33 ची सरासरी गाठायची आहे. 18-33 समीकरणचा पुढचा सामना टीम दाबाड 0666 संघ आपण क्षेत्रक्षणासाठी या ठिकाणी लगेच तत्पर राहा. नयन पाटील सागर घरत आणि कंपनी आपल्या पुढच्या पाहायला मिळते. पुढच्या मॅच मध्ये यजमानी संघ सुनील थालके कपिल थालके नयन थालके आणि कंपनी पहा वेगवान चेंडू होता. नजर कहाँ पे आणि निशाणा कहाँ पे असा प्रकारचा फटका होता. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये योगेश पाटील सुद्धा मॅच मध्ये पाहायला मिळाला. अतिशय चांगला दर्जाचा चेंडू टाकला गेला. ते परफेक्ट चेंडू टाकण्यामध्ये हा यश मिळत असतो आणि खऱ्या अर्थाने सूरज जर आपण पाहायला गेला तर एक वेगवान चेंडू आहे त्याच्याकडे व्हेरिएशन देखील असतं. परफेक्ट फुल लेंथचा चेंडू होता. कावकोण क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला चेंडू एकदा कंप्लीट दुसरा प्रयत्न केला फेकी झाली मात्र 2 धावा एकाचं परिवर्तन दुसरी मध्ये नजर हटी दुर्घटना घटी. एका चुकीची क्षणामध्ये वाट न लावता वाट लावली गेली आहे कारण ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी गोरख गोरे चेंडू गॅदर करताना कुठेतरी फंबल झाला आणि एका धावेचं परिवर्तन हे दुसऱ्यामध्ये केलं गेलं. प्रतिस्पर्धी संघ तुमच्या एका चुकीची वाट बघत असतो आणि वाट बघत असताना त्या वाट देखील लावली. 1 धावचं कन्वर्ट दुसऱ्या धावेमध्ये केला. आता खूप आपटून टाकलेला चेंडू होता त्यावरती दिशेवरती नियंत्रण नाहीये. त्याच अनुषंगाने दशा ही होणार यात स्वाभाविक गोष्ट आहे आणि 1 धाव आली आहे. इट इज वाईट चेंडू इन लिगल चेंडू आहे. लिगल चेंडूचा अवलंब पुन्हा एकदा करावा लागेल. या ठिकाणी गोलंदाजी करताना सूरज पाटील गणू याला पुन्हा एकदा मात्र त्या ठिकाणी योगेश पाटील आपण पाहू शकाल फलंदाजी करताना आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 3 धावा ज्याने जमा केल्यात 12 वरती धावसंख्या पोहोचली आहे. फटका फसला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी गोरख गोरे चुकी होणार नाहीये. मोठी विकेट मोठा मासा घाला लागतोय. जे जाळं रचलं होतं त्यामध्ये अडकवण्याचं यश मिळत असताना सूरज पाटील गणूने मोठी विकेट मिळवून दिली आहे. अजून एक धक्का क्रमांक दुसरा योगेश पाटील सलामीवीर डगआउट असला पडत असताना अजून मोठी विकेट. धन्यवाद. तर या ठिकाणी कुंदे स्पोर्ट कुंदे संघाचे सर्व खेळाडू आपण मंचावरती या. आपण सन्माननीय दशरथजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत. त्याकरिता मंडळाचे सर्व खेळाडू आपण व्यासपीठावरती यायचं आहे. दुसऱ्या षटक कंप्लीट झाल्यानंतर हा आपण सन्मान करणार आहोत. चला दुसऱ्या षटकात आपण सुरू होत असताना आपण पाहतोय फलंदाज बाद झाले. अर्थातच समोर आता फलंदाज दाखल झालेत करण पाटील. हे दोन्ही सख्या बंधूंची जोडी पहिल्या तिसऱ्या क्रमांकावरती बडे मे आता चौथ्या क्रमांकावरती छोटे मे येताना पाहायला मिळाले. स्टीव्हा आणि मार्कवाची जोडी आपण पाहतो. तशा प्रकारे हे 2 बंधू आपण पाहतोय. अनेक असे आता संघ आपण पाहतो की प्रवीण अनेक संघामध्ये 2 बंधूंची जोडी आपल्या सख्या बंधूंची जोडी ही पाहायला मिळत असते आणि खऱ्या अर्थाने आज सूरजने मात्र योगेश पाटीलला बाद केलं. योगेश पाटील एक चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे मात्र सध्या तो कुठेतरी संघर्ष करतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज सूरज पाटील. यावेळेला मात्र पाहिलं तर फुल्लर लेनचा बॉल सरळच्या बाजूने मात्र चेंडूला डिफेन्स केलाय. फक्त सिंगल मिळेल या बॉलवरती. सिंगलने टीमची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 14 अंकावरती. आतापर्यंत पाहिलं तर थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळाला वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ. चालू हंगामामध्ये पाहिलं तर आतापर्यंत 2 ट्रॉफी त्यांच्या नावावरती आहेत आणि 2 ट्रॉफी एसबी स्पोर्ट्स संघाच्या देखील नावावरती आहेत दलोंडे टीमच्या. पण प्रवीण सध्या असोसिएशनच्या संदर्भात म्हणायचं झालं तर वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली सध्या टॉप वरती आहे
कारण असोसिएशनच्या 2 ट्रॉफी त्यांनी जिंकल्यात आणि खऱ्या अर्थानं तोच संघ आज जर क्वालिफाय झाला तर राहुल नसते यांच्या माध्यमातून बोकड दिला जाईल, संघाला जेवणाची मेजबानी दिली जाईल. सूरज पाटील पुन्हा एकदा पहा काय प्रचंड वेग होता, मात्र यावरती नियंत्रण नाहीये. हा चेंडू देखील इट्स इज लीगल चेंडू नाहीये आणि त्यावरती मात्र हा येतोय एक अजून देखील अवांतर चेंडू. पंधरा धावा आपण पाहतो धावफलकावरती. 2 गडी गमावले गेलेत. सूरज पाटील गणू फटका चांगला आहे, दमदार, पॉवरफुल, डिलाइटफुल, वंडरफुल. इट्स अ गॉन 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 गॉन. षटकार 6. पंच नावाची छाप आहे तो टॉप एक्का हुकमाचा. त्या फुलातून देखणा फटका होता. शॉर्ट चेंडू त्याला पुल केला. पॉवरफुल, डिलाइटफुल षटकार ठोकलाय शुभम पाटीलने. शुभम पाटील खरिवलीकरांसाठी मागच्या टुर्नामेंट पासून चांगला चर्चेतला खेळाडू राहिलाय. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो त्या वेळेला तो उभा राहतो संघासाठी आणि हे चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य असतं. जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो चांगल्या वेळेला कोणी मदतीला येत असतो, मात्र अडचणीच्या काळामध्ये जो साथ देतो तो खऱ्या अर्थाने संघर्ष योद्धा असतो. हे आज खऱ्या अर्थाने शुभम पाटीलने दाखवून दिलंय. एक अंतिम चेंडू असेल. 5 चेंडू कंप्लीट झालेत. सूरज पाटील आपण पाहतो धावसंख्या 21 वरती पोहोचली आहे. 13 मध्ये 22 करायचे आहेत. ही गोल्डन विकेट मिळवावी लागेल पाचव्या संघाला. शुभम पाटील फटका पुन्हा एकदा फसलाय की नाहीये. चेंडू जाईल इट्स आउट ऑफ द पार्क. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चेंडू देखील जाईल इट्स इन अ रो सेकंड. षटकार 6. तर या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, अभ्यास व्यक्तिमत्व आणि निश्चितपणाने आपण पाहिलं तर या विभागाला पडलेलं गोड स्वप्न म्हणजेच अर्थात दशरथजी पाटील साहेब गुरुजी यांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं अर्थात कुंदे संघाच्या वतीनं या ठिकाणी अगदी थाटामाटात शुभ सन्मान आपण करत आहोत. शाही सन्मान त्यांचा करत आहोत. सन्माननीय दशरथजी गुरुजी पाटील यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करत आहोत. कुंदे संघ संपूर्ण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभास हा शुभ सन्मान आपण करत आहोत आणि त्यांच्या समवेत दिनेशदा भोईर देखील आहेत, बाळा तरे देखील आहेत आणि संपूर्ण कुंदे संघ या ठिकाणी सज्ज झाला आहे त्यांचा सन्मान करण्याकरिता. आपण पाहू शकाल या व्यासपीठावरती वेळात वेळ काढून ज्यांनी प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभली सन्माननीय दशरथ गुरुजी पाटील यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी केला आयोजकांच्या वतीनं. धन्यवाद गुरुजी, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपल्याला मनाच्या अंतःकरणापासून आपण धन्यवाद देऊयात आणि जाऊयात समालोचन कक्षामध्ये ज्या ठिकाणी संदीप पाटील यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. निवा भोईर यांच्या माध्यमातून टीम वीर बजरंग युवा प्रतिसंघ खरवी संघासाठी शुभेच्छा आल्यात. संघामध्ये आपण पाहू शकाल रावडी राठोड मॅच मध्ये पहिला षटक टाकताना पाहायला मिळाला. अर्थातच या मॅच मध्ये शिरकाव तर करत असताना आपण पाहतो नवीन गोंदा आपण पाहतो सोहम गोरे आलेत. एक नन्नामुना गोंदा आहे. पहा पहिला चेंडू वरती अफलातून चेंडू टाकलाय, मात्र त्या ठिकाणी चेंडू गॅदर करेपर्यंत एकदा वालिया सोहमला कमबॅक करून द्यावा लागेल. 27 झाले 28 झाले. आता आपण पाहतो 28 म्हणजे सन्मानित चेतन अगिवले यांचा शुभागमन झालं. वेलकम शुभागमन झालंय. विवेक अगिवले यांचे बंधू आहेत चेतन अगिवले. वेलकम सुस्वागतम स्वागतम. वेलकम चेतन अगिवले सुस्वागतम स्वागत. पहा पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला, मात्र त्या ठिकाणी खाली क्षेत्र आहे त्या ठिकाणी आला होता फटका सजवलाय. दूरवरनं खेळाडू आले त्या ठिकाणी मात्र गोरे पोहोचले परत एखादा वलिया नकार दिला. अर्थातच फलंदाज करण पाटील याने त्याच्याकडे क्षमता आहे. संघाचे मुख्य अष्टपैलू खेळाडू निवा भोईर यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या. अर्थात टीम खरिवली संघासाठी आणि शुभेच्छांचा स्वीकार करतो. करण पाटील बॅटिंगसाठी सज्ज होताना आपण पाहतो. अर्थातच 14 रन्स आपण पाहतो 10 चेंडूमध्ये 14. सोहम गोरे या मॅच मध्ये शिरकाव करून देईल का? ती सध्या नन्ना मुन्ना गोलंदाज आहे, मात्र त्याकडे क्षमता आहे. छोटा पॅकेट बडा धमाका दाखवेल का? फटका मात्र सजवला गेला जाईल. इट्स अ चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 षटकार येतोय.
आणि चेंडूला मात्र काय ग्लान्स केलं, अफलातून फटका सजवला करण पाटील याने. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली होती. छोट्या मोठ्या बंधूला सांगितलं की तुम्ही नॉनस्टिक मध्ये थांबा, माझं कार्य जे आहे ते मी करतोय, आणि त्या अनुषंगाने हा फटका सजवला. मात्र या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने 0 ठरला रोहित ठाकरे, ज्याच्याकडे खूप सारी अपेक्षा होती. मात्र त्याच्याकडनं अपेक्षेचा हा फटका सजवला देखील, मात्र मिस टाइम आहे. गोरे चेंडू पर्यंत पोहोचले, चेंडू झेल पकडली जाईल आणि मोठी विकेट आली आहे. अजून देखील मॅच फिनिश झाली नाही मित्रांनो. क्रिकेटच्या पटलावरती एखादा फटका तुम्हाला मॅच मध्ये आणून देतो, तर एखादी विकेट देखील तुम्हाला मॅच मधून बाहेर काढू शकते, हे सांगणारे झेल टिपले गोरे याने. सोहमने मात्र ही झेल मिळून दिली आहे. 35 धावा झाल्यात. 8 धावांची गरज आहे, 8 मध्ये 8 करायचे आहेत. तर या ठिकाणी शुभागमन झालं. सन्माननीय प्रमोदजी थाळके, एक हुशार व्यक्तिमत्व, युवा कार्यकर्ते आहेत कुंदे गावातील. सन्माननीय सुनीलजी थाळके यांचे बंधू प्रमोदजी थाळके आपण या व्यासपीठावरती येऊन सन्मानाने व्यवसायाचा आहे. एक उत्कृष्ट समालोचक देखील आहेत आणि सातत्याने त्यांचा गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळत असतो. असं लाडकं व्यक्तिमत्व प्रमोदजी थाळके, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आठ मध्ये 8 करायचे आहेत. वेलकम प्रमोदजी थालके, YCC या स्कूलमध्ये व्हॉइस प्रिन्सिपल आहेत. त्यांचं शुभागमन झालं. एक अतिशय गोड आवाज कुंदे गावचा आणि त्यांचं शुभागमन झालं. वेलकम प्रमोदजी थालके यांचं स्वागत असेल. हा चेंडू देखील पहा, अफलातून चेंडू टाकला गेला, अपील केली होती, मात्र हा चेंडू येते निर्धाव. पहा मित्रांनो, मॅच मध्ये सध्या शिरकाव करत असताना पाहायला मिळते अर्थातच टीम आई एकविरा पाचशापूर संघ. स्वर्गवासी षटक समाप्त झालंय. आता मात्र मॅच मध्ये कलाटणी आली आहे. 6 मध्ये करायचे आहेत 8 धावा. पहा मॅच होती कुठे, आली कुठे. स्वर्गवासी विनोद भाई पाटील यांचे सुपुत्र अर्थात यश पाटील आपण पाहतो फलंदाजीसाठी, आणि त्यांच्या चिरंजीव मैदानामध्ये दाखल झाले फलंदाजीसाठी. स्वर्गवासी विनोद पाटील भाई यांच्या चिरंजीव आपण पाहतोय. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पित करतोय. आणि त्यांचे चिरंजीव मैदानामध्ये दाखल झाले अर्थातच यश पाटील याला आपण पाहू शकाल फलंदाजीसाठी. आता मात्र मॅच मध्ये कलाटणी आली आहे. 6 मध्ये करायचे आहेत 8. या मॅच मध्ये आई एकविरा स्पोर्ट्स पाचशापूर एक लढवय्या वृत्तीचा संघ आहे. एकविरा पाचशापूर संघ कधीही सहजासहजी हार न मानणारा हा संघ आहे. संघर्षाची परीकाष्ठा करावी लागेल. 6 मध्ये करायच्यात. आता नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. हितेश भोईर संघाचा कॅप्टन आहे, संघाचा प्रमुख आहे, संघाचा लीडर आहे, आणि लीडर म्हटलं तर त्याला नीडर होऊन ही गोलंदाजी करावी लागेल. 6 मध्ये 10 करायचे आहेत. सहा मध्ये 8 करायचे आहे. हे इक्वेशन आहे, हे बॅटल आहे, हे समीकरणात आलंय. मात्र त्याला आव्हानाला कशा प्रकारे सामोरं जातील, कडवी झुंज द्यावी लागेल. तुम्हाला जीवनामध्ये क्रिकेटचा स्पर्धा असो किंवा जीवन असो, सहजासहजी गोष्ट तुम्हाला कोणती मिळत नसते. ती मिळवण्याचं कौशल्य, ते सामर्थ्य तुमच्या अंगी असणं गरजेचं असतं. 6 मध्ये पहा फटका, पहिल्या चेंडूवरती मॅच फिनिश झाली आहे. कारण पहिल्या चेंडूवरती आगाज प्रारंभ, शुभारंभ केलाय षटकाराने. या मॅचला कलाटी देणारा षटकार ठोकलाय शुभम पाटीलने. आतापर्यंत तब्बल 6 मध्ये 27 केल्यात. पहा अफलातून इनिंग साकारली आहे. आणि राहुल भाई पाटील वीर बजरंगी युवा प्रतिष्ठान करिवलीचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून या वीर बजरंगी युवा प्रतिष्ठान करिवली संघाला शुभेच्छा आल्यात. आणि आमचे निवा भोईर यांच्या माध्यमातून देखील पुन्हा एकदा शुभेच्छा आल्या, त्या स्वीकार करतो. पुन्हा एकदा जातो मॅच कडे. पुन्हा एकदा मित्रांनो मॅच पाहायला विसरू नका. यजमानी संघ सुनील थालके, कपिल थालके अँड कंपनी पाहायला मिळेल.
पुन्हा हा चेंडू निर्धाव येतोय. आता 4-2चं समीकरण आहे. अशाच प्रकारचा पहिला चेंडू निर्धाव आला सुद्धा मार्चला अगदी चांगल्या पद्धतीची मार्चला कलाटी पाहायला मिळाली असते. पुढचा सामना देखील पाहायला विसरू नये. एका बाजूला नयन पाटील, सागर घरत. फटका मात्र जाईल. इट्स अ गॉन गॉन गॉन. षटकार, विजयाचा षटकार ठोकलाय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू असेल नो डाऊट, ज्याने मात्र तब्बल 7 चेंडू फेस करत असतात 33 धावांची वादळी इनिंग पेश केली. फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवा शुभम पाटील साठी. अफलातून लाजवाब इनिंग पेश केली आहे. जहा हम खडे वहा सरकार से भी बडे हे सांगत असताना शुभम पाटीलने या डावाची सांगता केली आहे. सुरुवात देखील षटकाराने केली होती आणि शेवट देखील षटकाराने केली आहे. चला मॅच जिंकली आहे वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ, अभिनंदन संघ आणि हार्ड लक टीम. गोरख गोरे, सूरज पाटील, गणू, समीर थालके, कल्पेश, अक्षय गोरे आणि ऑल कंपनी खूप